ची शक्यता वाढत चालते. साधारण 60-65 नंतर हे घर्षण जे आहे हाडांचं एकमेकांवर हे वाढत चालतं, कारण की कार्टिलेज हे खराब होत चालले. त्याच्यामुळे हाडं जी आहे ती एकमेकांवर घर्षण होऊन हे त्रास जास्त व्हायला लागतात. तर आता हे ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आपण हे कसं थांबवू शकतो? हाऊ टू प्रोटेक्ट? कसं प्रोटेक्ट करू शकतोय? आपण आपल्याला काय करायचंय? जे हाडं कमजोर होत आहेत त्याला स्ट्रॉंग करायचंय. तर बिल्डिंग स्ट्रॉंग बोन्स. बिल्डिंग स्ट्रॉंग बोन्स आपण केव्हा सुरू करणार? 50 वर्षी आल्यानंतर नाही. हे आपण जेव्हा टीन एज मध्ये असतो, म्हणजे किशोरावस्थामध्ये जेव्हा असतो, हे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. किशोरावस्थामध्ये जर का चांगलं कॅल्शियम आणि चांगलं व्हिटॅमिन डी आपल्या मुलांना दिलं, म्हणजे मुलांना आणि मुलींना किशोरावस्थामध्ये चांगलं जर कॅल्शियम गेलं, तर पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होत नाही. इटिंग अ डाएट रिच इन कॅल्शियम आणि रेग्युलर एक्सरसाइज करून आपण आपल्या शरीराला स्ट्रॉंग करू शकतो, आपल्या शरीराच्या हाडांना स्ट्रॉंग करू शकतो. तर आपण हे लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्याला शरीरात विटामिन डी हे चांगलं मिळतंय आणि कॅल्शियम चांगलं मिळतंय. तर किती गरज असते? डेली कॅल्शियम रिक्वायरमेंट किती आहे? 9 ते 18 वर्षांमध्ये 1300 मिलीग्राम पर डे, 19 ते 50 1000 मिलीग्राम पर डे आणि 51 पेक्षा जास्त 1200 मिलीग्राम पर डे एवढी कॅल्शियमची गरज असते. आणि त्याच बरोबर व्हिटॅमिन डी तेवढीच गरज असते. जसं की 19 ते 70 600 इंटरनॅशनल युनिट पर डे ची गरज असते आणि 71 पेक्षा जास्त 800 इंटरनॅशनल युनिटची गरज असते. तर व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम याचा समावेश आपल्या आहारामध्ये जर नसलं तर आपल्याकडे त्याची एक सप्लिमेंट म्हणून एक आपण चांगली टॅबलेट आहे, त्याला आपण म्हणतो कॅलरीज डी टू मॅक्स. इथे जर का तुम्ही बघाल, हु इज नॉट गेटिंग इनफ कॅल्शियम, या इमेज मध्ये तुम्हाला लक्षात येईल की मुलं 9 ते 13 वर्ष शाळेत जाणारी मुलं खानपान आहारामध्ये खूप हलगर्जीपणा करतात. मुली 9 ते 18 वर्षांच्या मुली, महिला 50 वर्षापेक्षा जास्त आणि 70 वर्षांपेक्षा जास्त पुरुष, ह्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची इंटेकची कमी सापडली आहे. तर टोटल इंटेक सप्लिमेंट्स आणि फूड हे जर आपण कन्सिडर केलं तर ऍडोलोसेंट म्हणजे किशोरावस्थाच्या मुली, शाळेत जाणारी लहान मुलं, त्यांना आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम व्यवस्थित जात नाही आणि 50 वर्षानंतर तसंही कॅल्शियम महिलांमध्ये कमी होत आहे. त्याच्यासाठी आहे कॅलरीज डी टू मॅक्स. धन्वंतरीनी जी इंट्रोड्यूस केलेली आहे एक चांगला स्पेशल फॉर्म्युलेशन फॉर कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मिनरल. म्हणजे याच्यामध्ये फक्त कॅल्शियमच नाही, भरपूर विटामिन्स आणि भरपूर मात्रामध्ये जे खनिज तत्व, ट्रेस एलिमेंट ज्याला आपण म्हणतो, कमी मात्रामध्ये खनिज तत्व लागणारे पण शरीरामध्ये गरज असते त्याची, हे समावेश केलेला आहे. ऑल एसेन्शियल कंपोनेंट्स म्हणजे जितकं आहारामध्ये आपल्याला मिळत नाही, ग्रोथ, न्यूट्रिशन आणि हेल्थसाठी, आपल्या हाडांच्या ग्रोथसाठी, विकाससाठी, त्यांना भरपूर आहार मिळण्यासाठी आणि त्याच्या स्वास्थ्यासाठी, याच्यासाठी आहे कॅलरीज डी टू मॅक्स, जे की आपल्या हाडांना स्ट्रॉंग आणि हेल्दी बनवायचं काम करते. एक टॅबलेट दिवसात एकदा घ्यायची, ऍडल्ट, मेल अँड फिमेल. युजफुल फॉर एव्हरीवन. जे कुशेरावस्थापासून सुरुवात करा, लहान मुलं जी आहे म्हणजे 9 ते 18 वर्षांची मुलं, 9 ते 18 वर्षांच्या मुली, त्यांना एक एक किंवा अर्धी अर्धी टॅबलेट दिवसात एकदा द्यायची आणि त्यांचं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करायची. कॅलरीज डी टू मॅक्स मध्ये जर का आपण बघितलं तर हे सगळे इन्ग्रेडियंट आहे. इथे जर का तुम्ही पाहिलं 1250 मिलीग्राम कॅल्शियम सिट्रेट मॅलिएट, म्हणजे गरज कितीची होती? 1200 मिलीग्राम पर डे ची. तर एक टॅबलेट जर आपण घेतली तर आपल्या आहारामध्ये जर का कॅल्शियमचा समावेश कमी आहे तर आपली जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ती कॅलरीज डी टू मॅक्सने पूर्ण होते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी3, व्हिटॅमिन डी हे 7 मायक्रोग्राम आहे. व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिटॅमिन आहे हे व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन K27, मग वेगवेगळे खनिज तत्व, क्रोमियम,
झिंक, सेलेनियम, बोरॉन आणि मॅग्नेशियम हे पण हाडांसाठी खूप गरजेचं आहे. आणि फोलिक ऍसिड जे आहे हे आपल्या जर डीएनए म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी, डीएनए बनवायसाठी, जे कोशिकामध्ये ज्या न्यूक्लियर असतो म्हणजे त्याच्या आत जे डीएनए असतं, म्हणजे डीएनए काय आपल्या शरीराला कंटिन्युअसली ग्रोथ देणार एक सबस्टन्स आहे, त्याच्यासाठी फोलिक ऍसिडला. तर हे संपूर्ण असं समावेश केलेलं कंटेंट आहे कॅल्शियम G2 मॅक्स मध्ये. तर याचं सेवन साधारणतः किशोरावस्थापासून जर का सुरू करून द्यायला पाहिजे. म्हणजे काय होईल, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची जी कमतरता आपल्या आहारामध्ये असते, ती कमतरता पुढे जाऊन जाणवणार नाही. नाहीतर मग भरपूर त्रास असे आपल्याला होतात, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, आपण जसे त्रास बघतोय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, कॅलरीज G2 मॅक्स, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्लस बाकीचे जे काही ट्रेस एलिमेंट्स म्हणजे कमी लागणारे खनिज तत्व आणि काही विटामिन्स आपल्याला याच्यातनं भरपूर मिळतात आणि आपल्या शरीराला फायदा होतो. इन्ग्रेडियंटचे बेनिफिट जर का तुम्ही बघितले तर विटॅमिन D2 किंवा D3 दोन्हीही एकच असतात, फक्त याचे थोडेसे म्हणजे स्ट्रक्चर वेगळा असतो. ब्लड कॅल्शियम लेवल वाढवण्यासाठी आपल्याला विटॅमिन डी लागतंय. लो लेवल ऑफ कॅल्शियम किंवा विटॅमिन डी झालं तर काय काय होतंय, ऑस्टिओपोरोसिस होतोय, हाडं कमजोर होत आहेत, याच्यामध्ये ऑस्टिओ मॅलेशिया, रिकेट्स किंवा पॅराथॉराइड ग्लँडची जी एक ऍक्टिव्हिटी आहे ती पण कमी होते. मसल्स डिसीजेस व्हायला लागतात. मसल्स डिसीज म्हणजे टिटेनी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मसल्स आपले जे स्नायू आहे ते कमजोर होतात. तर विटॅमिन डी जे आहे ते कॅल्शियमला ऍब्झॉर्ब करायला, फॉस्फरसला ऍब्झॉर्ब करायला विटॅमिन डी ची गरज असते. दोन्हीसाठी म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटॅमिन डी हे आपल्या स्ट्रॉंग बोन्ससाठी खूप चांगलं आहे. तर त्याच्यासाठी कॅलरी G2 मॅक्स. दुसरी आपली जी कॅप्सूल आहे स्पेशली जॉईंटसाठी, ती आहे ऑर्थोरिच कॅप्सूल. ऑर्थोरिच कॅप्सूल मध्ये भरपूर असे आयुर्वेदिक गुणधर्म घेतलेले आहेत, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत, जे आपल्या शरीरामधनं स्टिफनेस कमी करतात, मस्क्युलर स्पाझम आणि स्टिफनेस कमी. म्हणजे हे प्रत्येक बोनवर, प्रत्येक जॉईंटवर आणि मसल्सवर ही ऑर्थोरिच कॅप्सूल काम करते. याच्यामधले जे कंटेंट आहे ते आहे योगराज गुगुल, त्रिफला गुगुल, स्नेग्ध गुगुल आणि गुगुल ऍक्स. गुगुल हे जे आहे ते आपल्या जॉईंट्स आणि मसल्स मध्ये दुःख म्हणजे जे पेन आहे ते कमी करतं आणि मसल्स जॉईंट्सला कम्फर्टेबल मुवमेंट चांगलं देतं. सलाकी एक्सट्रॅक्ट गुगुल आहे, एक्सट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये. तर हे ऑस्टिओआर्थरायटिस, रोमेटाइड आर्थरायटिस, जॉईंट पेन, आपले जे सांध्यांमध्ये एक फ्लुइड असतं, तरल द्रव्य असतं, त्याच्यामध्ये स्वेलिंग येऊ शकते. ते म्हणजे जर का कमी झालं तर स्वेलिंग येऊ शकते, त्याला म्हणतो बर्सायटिस. आणि टेंडॉन्स मध्ये जर का स्वेलिंग आली त्याला म्हटलं जातं टेंडेनायटिस. तर हे छोटे छोटे जे आजार असतात यांना ठीक करण्यासाठी आहे ऑर्थोरिच कॅप्सूल. लसुना बल्ब एक्स्ट्रॅक्ट, लसूण असतं त्याच्यामध्ये. लसुणामध्ये जे आहे ते आहे ॲलिलिन नावाचं एक अमायनो ऍसिड्स आहे, विटॅमिन्स आहे, भरपूर एन्झाईम्स आहे, जे की फ्रॅक्चर झाल्यानंतर जी हाडं कमजोर होतात त्याच्यासाठी चांगलं असतं. बोन मास म्हणजे हाडांचं जे घनत्व आहे त्याला चांगलं ठेवायसाठी लसुना बल्ब एक्स्ट्रॅक्ट चांगलं असतं. कारण जसं जसं वय वाढतं तसं आपलं हाडांचं जे घनत्व आहे ते कमी कमी होत आहे, कारण मग हाडं कमजोर होतात. त्याच्यासाठी म्हणून त्याच्यात काय होतं की मग ऑस्टिओआर्थरायटिस, रुमेटाइड आर्थरायटिस हे असे आजार व्हायला लागतात. तर ते चांगलं ठेवण्यासाठी लसुना बल्ब एक्स्ट्रॅक्ट आहे. हरडे, बेहडा आणि आंवला हे त्रिफला जे आहे ते आर्थरायटिसचे सिम्पटम्स ठीक करण्यासाठी, जॉईंट आणि बोन पेन कमी करण्यासाठी आणि जे युरिक ऍसिड जास्त डिपॉझिट होत आहे हाडांमध्ये त्याला बाहेर करण्यासाठी चांगलं असतं. मग पिपाली फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे. पिपाली जे आहे हे याच्यामध्ये पायप्रिन असतं. हे पायप्रिन जे आहे त्याच्या भरपूर याच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल
एनर्जेसिक आहे, अँटी कन्व्हल्जंट आहे, अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्टिव्हिटीज वगैरे याच्यामध्ये असतात. तर हे ऑर्थोरिच जे आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, देवदारू, एरंडेल, सुंठी रायझोम, पुनर्नवा, गोक्षरू, निर्गुंडी, मग चित्रकृत, कपूर ऍक्सिडेंट, हे सगळे जे स्टिरॉइड्स जे आपण नॅचरल स्टेरॉइड ज्याला आपण म्हणतो, तर हाडं आणि जॉईंट मोस्टली काय आहे, आयुर्वेदच्या अनुसार हे जो वातामध्ये, म्हणजे वात कुठे असतं जास्त, हाडांमध्ये आणि जॉईंट्स. तर वात जर का इम्बॅलन्स झालं, ओके, वात, पित्त आणि कफ, तर वात जर का इम्बॅलन्स झालं तर आपल्याला हाडं आणि जॉईंट्सची दुखणी सुरू. तर हे जितके सगळे आपण औषधी बघतोय, प्रत्येकाचं काय आहे, एक एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एक एक प्रॉपर्टी आहे. देवदारू स्वेलिंग कमी करताय, अँटी इन्फ्लेमेटरी आहे. एरंड रूट काय करताय, हे वात व्याधीसाठी चांगलं असतं, म्हणजे आर्थरायटिस, स्वेलिंग, ऑडिमा किंवा अँटी इन्फ्लेमेटरी. सुंठी रायझोम एक्स्ट्रॅक्ट काय करताय, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि जॉईंट पेन कमी करताय. पुनर्नवा रिज्युव्हेनेट द एंटायर बॉडी, आपलं जे बोन आणि जॉईंट पेन आहे त्याला कमी करताय, रुमेटॉइड आर्थरायटिसला हेल्प करताय. गोक्षरू फ्रूट एक्स्ट्रॅक्ट मध्ये नॅचरली प्राकृतिक कॅल्शियम, आयरन, प्रोटीन हे गोक्षरू फ्रूट मध्ये असतं, ज्याच्यामुळे आपल्याला आपली जी हाडं आहेत त्यांना स्ट्रेंथ मिळते आहे, स्नायूला स्ट्रेंथ मिळते आणि टोटल बॉडी कंपोजिशन आपलं चांगलं राहते. गोक्षरू मध्ये जे आहे काही जे गुणधर्म असतात हे नॅचरली स्टिरॉइड सारखे असतात, म्हणजे जे मोस्टली काय होतं, जेव्हा खूप जास्त दुःख, म्हणजे रोमेटाइड आर्थरायटिस मध्ये अतिशय जास्त वेदना होतात, तर त्याच्यामध्ये मग काय केलं जातं की स्टिरॉइड इंजेक्शन दिले जातात. जेव्हा स्टिरॉइड इंजेक्शन दिले जातात त्यावेळेला मग ते हॅबिट फॉर्मिंग होतं आणि मग ते कंटिन्युअस घ्यायला लागतं. मग कमी डोसनी काम चालत नाही, त्याची डोस वाढवली जाते, त्याचे साईड इफेक्ट्स असतात. तर हे जे आहे आपलं ऑर्थोरिच कॅप्सूल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय, नॅचरल अल्टरनेटिव्ह ऑफ नॅचरली स्टिरॉइड्स मिळतोय, हे गोक्षरू फ्रूट, जो की रुमेटॉइड आर्थरायटिसला ठीक करायसाठी आपण वापरू शकतो. मग आहे निर्गुंडी, जॉईंट पेनला कमी करताय, पेन रिलिव्हिंग आहे, मसल स्पाझम आणि आर्थरायटिसला कमी करताय. चित्रक्रूट अँटी इन्फ्लेमेटरी आहे, स्वेलिंग कमी करताय. रुमेटाइड आर्थरायटिस, ऑटोइम्युन डिसीज, लो बोन डेन्सिटी, गाऊट, ह्या सगळ्या आजारांवर हे सगळे औषधं एकत्र मिळून काम करतात. तर ज्यांना ज्यांना बोन किंवा जॉईंट पेन आहे, मसल पेन आहे, सुरुवात झालेली आहे, साधारण 40 ते 45 नंतर, 50 नंतर समजून घ्या, हे येणारच आहे. तर पहिलं तर काय करायचं की हे येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, आपले मसल्स, जॉईंट्स चांगले ठेवायचे. पण आता ज्यांनी आधीपासून कॅल्शियम घेतलेलं नाही, त्यांचे जॉईंट्स आणि हे कमजोर होणार आहे, त्याच्यासाठी काय करायचंय, जॉईंट्स चांगले राहतील, त्यांनी ऑर्थोरिच कॅप्सूल घ्यायची आहे, ज्याच्यामुळे आपले हाडं आणि जॉईंट्स चांगले राहतील आणि ही जी वात व्याधी आहे ही कमी होईल, वात बॅलन्स होईल. तिसरं प्रोडक्ट आहे ऑर्थोरिच प्लस टॅबलेट. ऑर्थोरिच प्लस टॅबलेट जी आहे याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहे, याच्यामधले जे घटक आहे ते आपल्या शरीरामध्ये हे घटक असतात. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं हे घटक कमी कमी होत जातात. त्याच्यामध्ये काय, कोलेजन आपल्या त्वचेमध्ये असतं, ग्लुकोसामिन, कॉन्ड्रोटिन सल्फेट, हायल्युरॉनिक ऍसिड, मॅग्नेशियम. आता हे जितके 5 इन्ग्रेडियंट आहे याचं प्रत्येकाचं काम आहे शरीरात. हे सगळे इन्ग्रेडियंट घेऊन आपण ही ऑर्थोरिच प्लस टॅबलेट बनवली आहे. बेनिफिट्स काय आहे ऑर्थोरिच प्लस टॅबलेटचे, जी आपली जॉईंट फ्लुइड आहे, म्हणजे आपल्या वाट्यांमध्ये जे फ्लुइड असतं त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट फ्लुइड, त्याची डेन्सिटी असते, ठीक आहे, घनत्व असतो. तर हे जे घनत्व मेंटेन ठेवण्यासाठी, डेन्सिटी मेंटेन ठेवण्यासाठी ऑर्थोरिच प्लस चांगलं असतं. जे जॉईंटचे जे फ्रिक्शन आहे, जर का ते त्याचं घनत्व खराब झालं किंवा पाणी कमी झालं तर फ्रिक्शन होणार आणि ऑर्थरायटिस होणार. रिजनरेशन ऑफ कार्टिलेज आणि विस्कोसिटी ऑफ जॉईंट फ्लुइड, म्हणजे कार्टिलेजला रिजनरेट करण्यासाठी, कार्टिलेज एकदा खराब झाली
की ते बनणं अशक्य आहे, मग तुम्हाला ती वाटी बदलून घ्यावी लागते. आपण म्हणतो ना नी रिप्लेसमेंट. तर ते काय कॅप जी असते ना ती रिप्लेस करतात, कारण ती खराब झालेली असते. तर रिजनरेशन ऑफ कार्टिलेज आपल्याला जर का करायचंय नॅचरली, काही ऑपरेशन वगैरे न करता, त्याच्यासाठी ऑर्थोरेज प्लस टॅबलेट. रिअल रिज्युविनेशन ऑफ जॉईंट म्हणजे ऑर्थोरेज प्लस टॅबलेट मध्ये जे इन्ग्रेडियंट आहे त्याच्यातनं आपल्याला पूर्णपणे जॉईंट रिज्युविनेट होणार आहे. रिव्हर्सल ऑफ जॉईंट हेल्थ, जी जॉईंट हेल्थ खराब झालेली आहे ती रिव्हर्स होईल. जसं आपण गाडीला मेंटेनन्सला टाकतो, रिपेअरमेंटला टाकतो, तसं आपल्या शरीरामधली हाडं, मसल्स आणि प्रत्येकच ऑर्गन त्याला मेंटेनन्स, रिपेअर हे लागत असतं. तर जितके जॉईंट्स तुमचे चांगले राहतील, कारण जॉईंट जर का खराब झाले एकदा, तर तुमचं संपूर्ण शरीर हे आपण म्हणतो ना एक डिसेबिलिटी येते, अपंगत्व. आपण अपंग होतो म्हणजे मग चालता फिरता येत नाहीये, एका ठिकाणी आपण बसून राहतोय. तर याच्यासाठी काय पाहिजे की आपल्याला मेंटेन ठेवायचे, आपलं शरीर काय ठेवायचं, मेंटेन ठेवायचं, रिपेअर करायचं आणि जॉईंट हेल्थ आपली चांगली राहील, प्रोलॉंगेशन, त्याच्यासाठी आहे ऑर्थोरेज प्लस. हे प्रत्येकामध्ये होणार आहे, कारण हे जे अवयव आहे हे कमी कमी होत जातात. हे नॅचरली असतात आपल्या शरीरात, पण हे कमी कमी होत जातात. त्याच्यासाठी ऑर्थोरेज प्लस टॅबलेट 40-50 नंतर एक एक टॅबलेट कंटिन्युअसली घेत राहायची. त्याच्यामुळे काय होईल, आपले कार्टिलेजेस चांगले राहतील, जॉईंट फ्लुइड चांगलं राहील आणि जे फ्रिक्शन आहे शरीरामध्ये हे कमी होईल. 1 ते 2 टॅबलेट दिवसातनं ल्यूकवॉर्म वॉटर बरोबर जेवणानंतर घ्यायचंय. याच्यामध्ये हे प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग मदर्स आणि 10 वर्षांच्या मुलांखाली हे प्रतिबंधित आहे. कोलेजन टाईप 2 काय करते, पार्ट ऑफ कार्टिलेज आहे ही. म्हणजे आपण काय करतोय, एक सप्लिमेंट घेतोय आपल्या कार्टिलेजचा. कनेक्टेड टिश्यूज वगैरे जे आहे आर्थरायटिस मध्ये चांगलं असतं. या पिक्चर मध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे नॉर्मल जॉईंट आहे आपलं, हे हाड आहे, हे एक हाड आहे, एक हे वरचं हाड, हे खालचं हाड. इथे तुम्ही जे व्हाईट कलरचं बघताय हे काय आहे, हे कार्टिलेज आहे. जसं जसं आपलं वय वाढतंय हे जे कार्टिलेज आहे हे खराब खराब होत जातं. आणि मध्ये तुम्ही जर बघता ही कॅप आहे, म्हणजे अशी जी पोटली सारखी दिसते, त्याच्यामध्ये असतं सायनोव्हियल फ्लुइड. हे फ्लुइड पण खराब होतं आणि कार्टिलेज जे आहे पातळ होत जातं. मग नंतर काय होतं, तर ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये कसं होतं, हे असं व्हायला लागतं. म्हणजे पहा इथे कार्टिलेज ही अगदी बारीक होऊन जाते, थिन कार्टिलेज, आणि ती लेयर जी आहे ती संपून जाते. आता जेव्हा ही लेयर संपून जाते तेव्हा काय होईल, हे दोन्ही जे बोन्स आहे, वरचं आणि खालचं, हे एकमेकांवर रगड खाते. बोन एंड्स रब टुगेदर. मग आपल्याला घर्षण जेव्हा होतं तेव्हा वेदना होतात. मग ही वेदना कमी करण्यासाठी काय करायचं, हे जे कार्टिलेज आहे याचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं. त्याच्यासाठी आपण घ्यायची आहे ऑर्थोरेज प्लस. हे ऍक्च्युअल पिक्चर असं दिसतं याच्यामध्ये, हे तर डायग्राम आहे. हे ऍक्च्युअल एक्सरे घेतल्यानंतर कार्टिलेज जेव्हा खराब होऊन जातात तेव्हा असं दिसतं. दुसरं काय कंपाऊंड काय आहे, ग्लुकोसामिन, कार्टिलेजच्या हेल्थसाठी चांगलं आहे. पेनफुल कंडिशन झाल्यानंतर जे कार्टिलेजचं ब्रेकडाऊन होतं, म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय, कार्टिलेजचं ब्रेकडाऊन, संपलेलं असतं कार्टिलेज, त्याच्यासाठी आपल्याला चांगलं ठेवायसाठी ऑर्थोरेज प्लस टॅबलेट. कॉन्ड्रोटिन काय करतंय, हे पण एक डायटरी सप्लिमेंट आहे, वायटल पार्ट ऑफ कार्टिलेज आहे, जॉईंट पेन चांगलं ठेवतंय. मग आणि ऑस्टिओआर्थरायटिसला मॅनेज करताय. हाय ल्युरॉनिक ऍसिड जॉईंट पेन कमी करताय. MSM हे अल्टरनेटिव्ह मेडिसिन आहे जॉईंट पेन आणि त्याचं इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी. तर हे 5 इन्ग्रेडियंट मिक्स करून ऑर्थोरेज प्लस टॅबलेट ही आपल्याकडे आहे, ज्याला घेऊन आपण आपल्या जॉईंट्स म्हणजे स्पेशली काय कार्टिलेजच्या हेल्थला व्यवस्थित ठेवू शकतो आणि हे जे नंतर ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस होत आहे त्याला वाचवू शकतो. तिसरं आहे ऑर्थोरेज ऑइल. ऑर्थोरेज ऑइल म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जे काही मसल्स किंवा जॉईंट्स खूप दुखायला लागतात, कधी कधी थोडं थोडं मुवमेंट जरी केलं आपण तरी दुखायला लागतात, स्प्रेन येतोय,
जकड झालीये, मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, गुडघा दुखतोय, मनगट दुखतंय, कुठेही दुखतंय, त्याच्यासाठी काय फास्ट एक्शन पाहिजे. आपल्याला कसं आहे, वाट नाही बघायची, काय फास्ट एक्शन पाहिजे. फास्ट एक्शन साठी काय, जॉईंट पेन असू दे, मस्क्युलर पेन असू दे, सकाळी उठल्यानंतर मला जर का असं वाटलं की माझ्या पिंड्यांमध्ये खूप दुखतंय किंवा माझा खांदा दुखतोय, मान दुखते, पटकन काय घ्यायचं, ऑर्थोरेच ऑइल, मसाज ओपन करायची बॉटल आणि त्याच्यामध्ये एक बॉल आहे, त्या बॉल इथे फिरवायचा. त्याच्यामध्ये काय आहे, भरपूर चांगली ऑइल्स आहे, तेल तेल वापरले गेले त्याच्यामध्ये, सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट, कपूर ऑइल, मेंथॉल ऑइल, नीलगिरी, युकॅलिप्टस ऑइल, विंटर ग्रीन ऑइल, एरंड तेल, मग जायफळचं तेल, कॅप्सिकमचं तेल आणि अजवाईन तेल, हे सगळे तेल एकत्र करून आपलं ऑर्थोरिच ऑइल आहे, जे खूप बेनिफिशियल, फास्ट एक्शन फॉर्म्युला फॉर जॉईंट पेन आणि मस्क्युलर पेन. बेनिफिशियल इन सगळ्या तऱ्हेचे, कंबर कंबरदुखी, खांदेदुखी, सांधेदुखी, मनगट दुखी, कुठेही दुखू दे, बेनिफिशियल इन लुंबर, शोल्डर, रिस्ट पेन, सर्वायकल पेन. मस्क्युलर स्पाझमला कमी करताय, मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी सकाळी उठल्यानंतर जी मांसपेशांमध्ये जकडण झालेली असते त्याला ठीक करताय. जॉईंट्स ची जी सूज आहे आणि जो दुःख आहे, जॉईंट वेदना आहे, त्याला कमी करताय. आणि जॉईंट मोबिलिटी, मोस्टली काय होतं, आपल्या जॉईंट मध्ये जर का सूज आली किंवा वेदना असल्या तर आपली मोबिलिटी कमी होते, मुवमेंट कमी होतो, तर ही मोबिलिटी वाढवायचं काम करताय. कारण तुम्ही जर का एका जागेवर बसला राहिला, म्हणून मी म्हटलं की हे जितकं हे जॉईंट पेन, ऑस्टिओआर्थरायटिस, हे जे आजार आहे ना, हे लवकरात लवकर बरी करा, नाहीतर काय होईल, मग आपण एकाच जागेवर बसून राहतो, मुवमेंट आपली थांबते आणि त्याच्यानंतर काय होतं, आपण अपंग होतो. जेव्हा आपण एका जागेवर बसून राहतो, वजन वाढतं, वजन वाढल्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतात, ब्लड प्रेशर होईल, हायपरटेन्शन होईल, कार्डियक प्रॉब्लेम होईल, डायबिटीज होईल, हे असे एकानंतर एक हे लागून राहतात. म्हणून मुवमेंट खूप गरजेचं आहे. जसंही असं वाटलं की मोबिलिटी तुमची कमी झाली आहे, ताबडतोब ऑर्थोरेच ऑइल आणि ऑर्थोरेच कॅप्सूलचा यूज सुरू करा आणि आपली मुवमेंट प्रॉपर करा. बेनिफिट्स बघा, आपलं हे जे ऑइल आहे त्याचे बेनिफिट्स काय काय आहे. कपूर ऑइल फिलिंग ऑफ कूलनेस देतं, याच्यामध्ये आपल्याला सेन्सिटिव्हिटी, नर्व एंडिंग्स, म्हणजे जे आपल्या नर्व एंडिंग्स असतात, न्यूरॉन्स असतात, तिथे स्टिम्युलेट करते. इन्फ्लेमेशन रिलेटेड काही असतं, जसं रोमेटिझम आहे, स्ट्रेन आहे, अस्थमा, मसल पेन असलं तिथे रिलीफ देते. मेंथॉल काय काय करताय, काउंटर एकत्र सेन्सेशन याच्यात आपल्याला मिळतात. मायनर छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील, मसल जॉईंट आर्थरायटिस, बॅकएक, स्प्रेन्स, हे छोटे मोठे प्रॉब्लेम मेंथॉलनी बरे होतात. सायट्रस देवदार पेन रिलीफ, खूप जास्त जर का त्रास असला, स्वेलिंग असलं, इन्फ्लेमेशन असलं, तिथे देवदार ऑइल काम करताय. युकॅलिप्टस ऑइल जॉईंट पेनला कमी करताय, इन्फ्लेमेशन कमी करताय. विंटर ग्रीन ऑइल एकी जॉईंट ज्याला आपण म्हणतो, डायरेक्टली टू स्किन ऍज अ वॉश, एकी जॉईंट, रुमेटिझम, रुमेटायटिस, सोर मसल्स, जिथे मसल्स दुखतात आहे, लोअर बॅक पेन होत आहे, त्यातल्यासाठी विंटर ग्रीन ऑइल काम करतं. फ्लॅक्सीड ऑइल मध्ये ओमेगा फॅटी ऍसिड आहे, जे आपल्या सेलचं स्ट्रक्चर, काल सरांनी सांगितलं बघा, जॉईंट सेल स्ट्रक्चर हे चांगलं करत आहे, मेंटेनिंग स्ट्रक्चर, संरचना जी आहे, म्हणजे ओमेगा फॅटी ऍसिड. इथे आपण फ्लॅक्सीड वापरलाय, म्हणजे जवस ऑइल आहे याच्यामध्ये. हा फॅटी ऍसिड जो आहे, हा आपल्या जॉईंट पेन इन्फ्लेमेशनला कमी करायचं काम करतो. मग नटमेग ऑइल अँटी इन्फ्लेमेटरी आहे, याच्यात इन्फ्लेमेशन कमी करतं आणि जिथे जिथे त्रास आहे तिथे याला पूर्ण संपूर्ण शरीरामध्ये. कॅप्सिकम जे आहे, जे चिली मिरच्यांपासून जे ऑइल निघतं, हा पहिले बर्निंग इफेक्ट देतो, बर्निंग आणि इरिटेंट, ठीक आहे, आणि मग पेन कमी करतं. याचं एक खासियत आहे, जे स्पेशालिटी आहे कॅप्सिकम ऑइलची, पहिले हे बर्निंग आणि इरिटेंट, जे आपण जर का कॅप्सिकम ऑइल
डायरेक्टली वापर नाही करत. ह्या इन्ग्रेडियंट मधना बर्निंग आणि इरिटेंट इफेक्ट देऊन मग त्रास कमी करतो. आणि जे अजवाईन ऑइल आहे, ओवा, ह्या हेडेक आणि जॉईंट पेन कमी करायला उपयोगामध्ये येतो. तर हे सगळे ऑइल जे आहे हे एकत्र मिसळीत करून याचं आपण ऑर्थोरिक जॉईंट ऑइल बनवलंय. शोल्डर जॉईंट, शोल्डर पेन, बॅक पेन, हिप पेन, गुडघ्यांची दुखी, अँकल, कुठेही त्रास असो, मसल्स किंवा जॉईंट, दोन्ही याच्यामध्ये हे फास्ट एक्शन फॉर्म्युला आपल्याला लाभला आहे. एक अजून आहे आपल्याकडे ऑर्थोरिक जॉईंट केअर ज्यूस. या ज्यूस मध्ये जर का तुम्ही बघाल तर हा आपण इंटरनली घेतोय, म्हणजे आतापर्यंत जे ऑइल वगैरे आहे ते आपण बाहेर लावतो. जॉईंट केअर ज्यूस आहे हा. नॅचरली काय होतं आपल्या शरीरामध्ये, आपण जे काही आहार घेतो ते आपल्या हाडांसाठी आणि जॉईंटसाठी अर्ली स्टेजेस मध्ये चांगले असतात. अर्ली म्हणजे 40च्या आधी. जसं जसं आपलं वय वाढतं आपल्याला ऍडिशनल केअरची गरज आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपण करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, जर का ऍडिशनल केअर नाही घेतली तर आपण आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आणि पेनफुल डिजनरेशन, आपण जे पहिले बघितलं, कार्टिलेज होतंय, मग ऑस्टिओपोरोसिस होतंय, पेनफुल डिजनरेशन आपल्याला व्हायला लागतं, म्हणजे हाडं ठिसूळ होतात. या कंडिशन मध्ये आपल्याला जास्त न्यूट्रिशन आणि मेडिकेशन लागतं, न्यूट्रिशन लागतं. तर त्याच्यासाठी आहे ऑर्थोरिक जॉईंट केअर ज्यूस. ब्लेंड ऑफ बेस्ट हर्ब, पेन रिलीफ साठी, डिस्कम्फर्ट साठी, आर्थरायटिस कमी करण्यासाठी आणि जे काही जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यांना दूर करण्यासाठी. याच्यामध्ये लुब्रिकेशन आहे. लुब्रिकेशन आपण जसं बघितलं की आपली सायनोव्हिल फ्लुइड आहे, आपल्या हाडांमध्ये जे मुवमेंट होतो, ओके, त्या मुवमेंटसाठी लुब्रिकेशन पाहिजे. लुब्रिकेशन चांगलं ठेवण्यासाठी याच्यामधले काही आयुर्वेदिक औषधी अशा आहेत ज्या की लुब्रिकेशन चांगलं ठेवतात, जॉईंट्सचे मुवमेंट आणि फंक्शन स्मूथली होतात. युरिक ऍसिड डिपॉझिशन जे होतं शरीरामध्ये, स्पेशली जॉईंट्स मध्ये, गुडघ्याच्या जॉईंट्स मध्ये आणि मोठा अंगठा जो आहे आपल्या पायाचा मोठा अंगठा, तिकडे युरिक ऍसिड जास्त डिपॉझिट होतं, तो कमी करण्यामध्ये आपल्याला हेल्प मिळते. आणि रात्री आणि मॉर्निंग जी स्टिफनेस येते, जकडपणा येतो आपल्या जॉईंट्स मध्ये, त्याला कमी करण्यामध्ये हेल्प होते. त्याच्यात रसना, निर्गुंडी, वसा, अश्वगंधा, शतावरी, सलाल गुगुल, शलाकी, शुद्ध शिलाजीत आणि अमलतास, हे असे सगळे इन्ग्रेडियंट वापरले जे आपल्या संपूर्ण जॉईंट साठी एक न्यूट्रिशन आहे, पोषण आहे. तर जसं मी म्हटलं की एज झाल्यानंतर, एक साधारण 40-45 वय झाल्यानंतर आपल्याला स्पेशल ट्रीटमेंटची गरज आहे, स्पेशल लक्ष द्यायची गरज आहे. तर हे आपण, ज्यांना प्रॉब्लेम सुरू झालेला आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं केअर ज्यूस आहे, जॉईंट केअर ज्यूस आहे, हर्बल सप्लिमेंट फॉर जॉईंट. 30 ml ज्यूस 30 ml पाण्याबरोबर सकाळी रिकामी पोटी हे घ्यायचे. मग वेलनेस प्रोटीन फॉर फॅमिली. प्रोटीन एक अशी म्हणजे एक आहार आहे आपल्या शरीरामध्ये जो आपल्या जॉईंट्स, आपली हाडं म्हणजे संपूर्ण स्केलेटल सिस्टम आणि मसल्स म्हणजे संपूर्ण स्नायू, मांसपेशी, त्याच्यासाठी भरपूर मात्रामध्ये प्रोटीन लागते. आपण जर का आपल्या आहाराकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आहारामध्ये आपण प्रोटीन खूप कमी घेतो. पण प्रोटीन जे आहे हे आपल्या शरीरातले बिल्डिंग म्हणजे हे बिल्डिंग ब्लॉक्स, म्हणजे जसं घर बनवायसाठी विटा लागतात, तसं प्रोटीन आपल्या शरीरामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स काम करतात. समजा आता बिल्डिंग ब्लॉक्स आपले कमजोर असले तर काय होईल, आपलं पूर्ण शरीर असं ढासळून जाईल. त्याच्यासाठी काय क्रुशियल आहे प्रोटीन आपल्या शरीरात. आणि जसं जसं वय वाढतंय, अगेन तेच, जसं जसं वय वाढतंय आपली जी मांसपेशी, आपली हाडं हे ठिसूळ होतात, तर त्यांच्यासाठी पण रिपेअरिंग लागते, त्यांना परत बिल्डिंग लागते, म्हणजे मसल्स परत चांगले व्हायला पाहिजे. फक्त मसल्स चांगले ठेवण्यासाठी प्रोटीन ही सगळ्यात
इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रोटीन हाडांसाठी आणि मांसपेशींसाठी. तर जर का आहारामध्ये कमी प्रोटीन घेत असाल तर तुमची फिटनेस आणि हेल्थ खराब होईल. प्रोटीन सप्लिमेंट आपण त्याच्यासाठी इंट्रोड्यूस केलंय, कशासाठी? फिटनेस आणि हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. क्रुशियल आहे रिपेअरिंग आणि बिल्डिंग आपल्याला मसल्सला परत बिल्ड करायला. नॉर्मली काय होतं, दिवसभर जो आपण काम करतो, एक्सरसाइज करतो आणि जे काही शरीरामध्ये त्रास आहे, म्हणजे शरीरातली एनर्जी जी संपून जाते, परत आपल्या शरीरामध्ये प्रोटीन पाहिजे. आणि दिवसभर काम केल्यानंतर, शारीरिक काम केल्यानंतर आपल्या ज्या मसल्स आहेत किंवा ज्या कोशिका आहेत, परत त्यांना ग्रोथ लागते, डॅमेज आणि परत मसल ग्रोथ लागते. कारण आपल्याला अमायनो ऍसिड्स पाहिजे, जे आपल्याला प्रोटीन मधनं मिळतात. जे लोक खूप एक्सरसाइज करतात त्यांना जास्त मात्रामध्ये सप्लिमेंट लागतंय. एसेन्शियल आहे, प्रोटीन गरजेचं आहे. म्हणून प्रोटीन सप्लिमेंट एक कन्व्हिनियंट वे आहे आपल्या शरीरातनं प्रोटीन इनटेक वाढवण्यासाठी. स्पेशली ज्यांची लाईफस्टाईल खूप बिझी आहे, म्हणजे दोन्ही वेळचं जेवण व्यवस्थित नाही करत आहे, दिवसभर काम करतात आहे, बाहेर जाणं जास्त आहे, त्यांच्यासाठी काय, प्रोटीन जर का कमी झालं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून काय करायचं, मिनिमल प्रिपरेशन टाइम ज्याला लागेल आणि आपण आरामात ज्याला कन्झ्युम करू शकतो, असं एक प्रोटीन सप्लिमेंट आपल्याला धन्वंतरीमध्ये आहे, वेलनेस प्रोटीन फॉर फॅमिली. पोस्ट वर्कआउट रिकव्हरी करायची आहे, चांगलं प्रोटीन इनटेक वाढवायचं आहे. कारण मोस्टली काय होतं की खूप चांगले फूड सोर्सेस प्रोटीनचे खूप अवेलेबल नसतात. त्याच्यासाठी आपल्याला आहे वेलनेस प्रोटीन, डेली वेलनेस पावडर फॉर स्ट्रेंथ, इम्युनिटी आणि एनर्जी. हेल्थियर फॅमिलीज फेवरेट, अ परफेक्ट चॉईस फॉर हेल्थी फॅमिली. तर हे कशा कशासाठी लागतंय? फक्त पहिलं म्हणजे संपूर्ण बॉडी नरिशमेंट, दुसरं टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर काढण्यासाठी, तिसरं मसल डेव्हलपमेंटसाठी, चौथं आपल्या ब्रेन चांगलं ठेवण्यासाठी, प्रोटीन चांगलं पाहिजे आणि एनर्जी लेवल मेंटेन करण्यासाठी. हे असं एक न्यूट्रास्युटिकल त्याला धन्वंतरीच्या बास्केटमध्ये आहे, वेलनेस प्रोटीन फॉर फॅमिली. आता आपण हे सगळे प्रोडक्ट बघितले, तर काही आपण आजार बघूया ज्याच्यामध्ये आपण कोणकोणते प्रोडक्ट आपले घेऊ शकतो आणि हे आजार कमी करू शकतो. बोन अँड जॉईंट और मस्क्युलोस्केलेटल सिस्टम मधले आजार. सगळ्यात पहिलं एव्हियन ऑफ पिमर फोड, पिमर हेड, म्हणजे हाडामध्ये रक्ताची आपूर्ती कमी होणे, रक्त संचरण आपल्या या हाडामध्ये व्यवस्थित नाहीये, त्याला आपण एव्हियन म्हणतो. त्याच्यासाठी काय काय घेऊ शकतो, म्हणजे जॉईंट जर का अफेक्ट झाले तुमचे, कुठेतरी वजन वाढलेलं आहे, तर त्या पर्टिक्युलर जॉईंट मध्ये आपल्याला रक्त पोचत नाहीये, माइल्ड पेन आहे किंवा काही वेगळे आजार झाले तिथे, जसं तुम्ही बघू शकता. तर काय काय घेऊ शकतो इथे आपण? प्रोडक्ट विल बी हेल्पफुल. सगळ्यात आधी टॅबलेट कार्निकोटेन, एक एक टॅबलेट. टॅबलेट ऑर्थोरिच प्लस, एक एक टॅबलेट. कॅलरीज D2 मॅक्स टॅबलेट, एक एक. आणि मसाज विथ ऑर्थोरिच. दुसरं आहे बोन फ्रॅक्चर, खूप पार्शियल किंवा कॉम्प्लेक्स, ज्यांचे हाड कमजोर होतात त्यांना फास्ट फ्रॅक्चर होत. सिम्पटम्स काय काय होतात फ्रॅक्चरचे? सडन पेन होतं, आपल्याला मुवमेंट करायला येत नाही, वजन उचलता येत नाही, खूप सूज येते. तर हेल्दी कंडिशन चांगली ठेवण्यासाठी, प्रॉब्लेम जर का झालेला असेल तर काही हे प्रोडक्ट आपले आहेत ते आपण घेऊ शकतो. टॅलरिजिड मॅक्स 2-2 टॅबलेट हाड मजबूत ठेवण्यासाठी. कॅप्सूल इम्युरिच 2-2-2. याचे तर सगळ्यांना आपण आता बघतोच आहे, खलाटे सरांच्या लेक्चरमध्ये पण त्यांनी परत सांगितलं, इम्युरिच ही का आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि प्रोटेरिज G किंवा W, महिलांसाठी प्रोटेरिज W, पुरुषांसाठी प्रोटेरिज G, 10 ते 15 ग्राम 2 वेळा, किंवा वेलनेस प्रोटीन पावडर आता जे आपण बघितलं, दोन्ही पैकी एक काहीतरी तुम्ही घेऊ शकता. मग बर्सायटिस. बर्सायटिस काय होतंय बघा, तुम्ही बघताय जसं एक खूप पेनफुल कंडिशन असते. इथे जिथे मांसपेशांची आपली जी द्रव्य थैली असते जॉईंट्स मध्ये, इथे सूज येते. इथे जसं इथे सूज आली, इथे सूज आलेली. मोस्ट कॉमन लोकेशन काय आहे? खांद्यांमध्ये,
हिप मध्ये किंवा गुडघ्यांमध्ये, शोल्डर मध्ये आपल्याला इथे खूप जास्त स्टिफनेस येते, लाल रंगाचं होऊन जातं, स्वेलिंग येते आणि लाल लाल होऊन जातं, जॉईंट मुवमेंटला त्रास होतो. याच्यासाठी काय आहे आपल्यासाठी धन्वंतरीमध्ये? मसाज विथ ऑर्थोरिच ऑइल, माइल्ड हॉट, थोडस हलकं गरम करून, एकदम लाईट गरम करून ऑर्थोरिच ऑइलनी मसाज करायचंय. ऑर्थोरिच प्लस टॅबलेट एक एक घ्यायची आहे. कॅप्सूल ऑर्थोरिच कॅप्सूल घ्यायचे आहे 2-2 आणि कॅल्शियम टॅबलेट एक. गाऊट किंवा आणि मसल क्रॅम्प. गाऊट मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एक जो युरिक ऍसिड हा जो वेस्ट आहे जो शरीरातून बाहेर जायला पाहिजे तो डिपॉझिट होतो आपल्या जॉईंट्स मध्ये आणि स्पेशली तुमच्या या अंगठ्याच्या जवळ असं हे दिसायला लागतं. मग खूप जास्त वेदना होतात, म्हणजे पाय हलवता येत नाही इतक्या वेदना होतात, डिस्कम्फर्ट होते, इन्फ्लेमेशन होते, लाल होऊन जात. आणि मग याच्यासाठी काय, किंवा दुसरं मसल क्रॅम्प, इथे जसं तुम्हाला दिसतंय इथे क्रॅम्प येतात, मोस्टली इथे रात्री झोपेत किंवा एकदम ऐठण येते, अनैच्छिक म्हणजे जी मांसपेशी असतात ते संकुचित होतात पायाच्या मसल्स मध्ये, सडन क्रॅम्प व्हायला लागतो, एकदम आपल्याला असं वाटतं की काहीतरी इथे गोळा झालाय, म्हणजे गोळा ज्याला म्हणतो ना आपण की मांसपेशांचा गोळा झालेला असतो. त्याच्यासाठी काय, माइल्ड हॉट ऑर्थोरिच ऑइलिंग मसाज करायचंय, कारण ही जी टेंडेन्सी होऊन जाते, कारण मांसपेशा कमजोर होऊन जातात तिकडच्या. ऑर्थोरिच प्लस टॅबलेट घ्यायची एक एक, कॅप्सूल स्पिरुलिना प्रोटीन सप्लिमेंट साठी घेऊ शकताय, आणि टॅबलेट कॅलरीज. तर हे घेऊन आपण आपल्या ह्या दोन्ही रोगांवर काम करू शकतो. मग आहे ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, आपली हाडं ठिसूळ होतात आहे आणि कमजोर होतात आहे. इतक्या ठिसूळ होतात की आपण चाललो किंवा थोडं जरी टेन्शन असलं किंवा नॉर्मल खोकला जरी आला तरी फ्रॅक्चर होत आहे, इतकं जास्त आपली हाडं ठिसूळ होतात. मोस्टली ऑस्टिओपोरोसिस कुठे कुठे होते, म्हणजे पायांमध्ये, हिप्स मध्ये, कुल्हे ज्याला आपण म्हणतो, रिस्ट, मनगट आणि आपली स्पायनल कॉर्ड, रीढ की हड्डी. नो सिम्पटम्स, अर्ली एज मध्ये सिम्पटम्स दिसत नाही, अर्ली स्टेज मध्ये सिम्पटम्स नाही दिसत, आणि म्हणून आपल्याला हे कळत नाही की हाडं कमजोर होत चालली, हाईट लॉस होऊन जाते, किंवा आपला जो स्पायनल कॉर्ड आहे तो शेप बदलू लागलाय, आणि फ्रॅक्चर किंवा कोलॅप्स्ड वर्टेब्रा, आपली जी बॅक पेन, म्हणजे जास्त जर का आपल्या पाठीमध्ये त्रास व्हायला लागला तर जी स्पायनल कॉर्ड आहे किंवा आपला जो वर्टेब्रेज असतात वरपासून खालपर्यंत, तिथे फ्रॅक्चर व्हायला लागले, मनगट फ्रॅक्चर व्हायला लागले, कुल्हे फ्रॅक्चर व्हायला लागले, बोन इझिली ब्रेक होतात. याचं कारण काय आहे, पहिलं तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि इतर जे खनिज तत्व आणि पोषक तत्व आहे, ओमेगा, ह्याची कमी झाली. आपल्याला भरपूर मात्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिले कॅलरी जी टू मॅक्स 2-2 टॅबलेट, कॅप्सिल इम्युरिच ओव्हरऑल ग्रोथ साठी, चांगलं ठेवण्यासाठी, प्रोटीन जी किंवा डब्ल्यू 10 ते 15 ग्राम, दोनदा गरम पाण्यात किंवा दुधामध्ये, किंवा वेलनेस प्रोटीन. प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि इतर सगळे तत्व जे ऑस्टिओपोरोसिस चे कारण बनतात, हाडं कमजोर आणि भंगूर करण्यासाठी. तर हे सगळं न्यूट्रिएंट जे आपण घेत नाही, पोषक तत्व घेत नाही, ते आपल्या धन्वंतरी मधनं आपण घेऊ शकतो. ऑस्टिओआर्थरायटिस, पेन, स्टिफनेस, माइल्ड स्वेलिंग, जॉइंट मध्ये असिमेट्री आहे, ठीक आहे. ऑर्थोरिच ऑइल मसाज, ऑर्थोरिच प्लस टॅबलेट, ऑर्थोरिच कॅप्सूल, कॅलरीज डी टू मॅक्स टॅबलेट एक एक, आणि कॅप्सूल इम्युनिच. स्पॉन्डिलिसिस, स्लिप डिस्क हे वेगवेगळे आजार आहेत. या सगळ्यांमध्ये पण जिथे जिथे दुखतंय, कारण स्पॉन्डिलिसिस मध्ये पण त्रास होतो, स्लिप डिस्क मध्ये पण त्रास होतो, आणि टेंडरनायटिस मध्ये पण खूप दुखत. तर दुखण्यासाठी किंवा आपले जे
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ऑर्थोरिच ऑइल मसाज करायची, ऑर्थोरिच प्लस टॅबलेट घ्यायची, ऑर्थोरिच कॅप्सूल 2-2 घ्यायच्या आणि कॅलरीज टू मॅक्स टॅबलेट 1-1 घ्यायची. हे सगळे आजार कमी करण्यासाठी आणि दुखापत कमी करण्यासाठी आपल्याला हे सगळे प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. आज आपण इथे जी चर्चा केली ती आपली बोन अँड जॉईंट हेल्थ मॅनेजमेंट प्लस मस्क्युलर सिस्टम मॅनेजमेंट. याच्यामधले सगळ्यात पहिलं तर आपला आहार चांगला ठेवायचा. आपलं जसं वय वाढतंय, कमी वयामध्ये पण जी पोषक तत्व लहान मुलांना मुलींना द्यायला पाहिजे त्याचं लक्ष ठेवायचंय. ओमेगा, न्यूट्रिएंट, कॅल्शियम, विटामिन वगैरे आपल्याकडे भरपूर चांगले प्रोडक्ट्स आहेत. नंतर वय वाढल्यानंतर एक 40-45 नंतर जे ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा ऑस्टिओपोरोसिस होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या संपूर्ण शरीराचं लक्ष ठेवायचं. जेव्हा आपली हाडं आणि मसल्स चांगले राहतील तेव्हा आपलं शरीर उभं राहील. इमॅजिन करा, मसल्स वीक झालेत, हाडं आपली कमजोर झाली तर शरीराची काय स्थिती होईल. तर हे न करण्याकरता आपल्याला काय करायचंय, प्रिव्हेन्शन. आपल्या शरीराला प्रिव्हेंट करायचं काही सप्लिमेंट वापर. तर हे सगळे सप्लिमेंट आपण आज इथे बघितले. जर ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपल्या स्वतःला आणि आपल्या घरच्या लोकांमध्ये किंवा कोणाला सुद्धा आपण हे प्रोडक्ट देऊ शकतो, ऑल आर सगळे प्राकृतिक गुणधर्मचे प्रोडक्ट आहे, याच्यात कुठलंही केमिकल वगैरे नाही आहे, तर काही असा त्रास ज्याला आपण म्हणतो किंवा साईड इफेक्ट्स होण्याची काही शक्यता नाही याच्यामध्ये. तर हे सगळे प्रोडक्ट यूज करा ज्यांना ज्यांना वाटत असेल आणि आपल्या शरीराची, आपल्या हाडांची, आपल्या शरीराची काळजी घ्या. याच्याच बरोबर मी हे सेशन इथे संपवते. हॅव अ गुड ग्रेट डे. थँक्यू. Recording stopped.